ओके, तर आता आपण आपल्या लेक्चरला सुरुवात करूया. आजचा आपला आहे तिसरा टॉपिक, ज्याचं नाव आहे टर्म. तर या लेक्चरमध्ये आपण काय काय बघणार आहोत बघा. तर पहिला पॉईंट असेल व्हॉट इज टर्म, दुसरा पॉईंट असेल टर्म आणि वर्ड. जसं आपण मागच्या लेक्चरच्या वेळी प्रपोजिशन आणि सेंटेन्स मध्ये नक्की काय फरक आहे ते बघितलं होतं, तसंच आपण टर्म आणि वर्ड मध्ये काय रिलेशन आहे ते बघणार आहोत. ते झाल्यानंतर मग आपण तिसरा पॉईंट बघणार आहोत, सिंग्युलर अँड जनरल टर्म. त्यानंतर चौथा पॉईंट असेल पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह टर्म. मग पाचवा पॉईंट असेल कॉन्ट्रारी अँड कॉन्ट्रिक्टरी टर्म. नंतर सहावा असेल डिनोटेशन आणि कनोटेशन. तर पहिला पॉईंट करूया, टर्म म्हणजे काय. तर गेल्या लेक्चरच्या आपण बघितलेलं की लॉजिकल प्रपोजिशन म्हणजे काय. तर प्रपोजिशन म्हणजे सेंटेन्सेस आहे, फक्त ते ज्यावेळी लॉजिकचे रूल फॉलो करून वापरण्यात येतं त्यावेळी आपण त्याला प्रपोजिशन म्हणतो, बरोबर आहे. म्हणजे जे प्रपोजिशन आहे ते एक वाक्याचं बनलेलं असतं. त्याचप्रमाणे एक गोष्ट लक्षात ठेवायची, आपल्या लॉजिकला स्वतःची लँग्वेज नाहीये. त्यामुळे प्रपोजिशन जर सेंटेन्स बनलेलं असणार आहे, याचाच अर्थ आहे त्या सेंटेन्स मध्ये काहीतरी शब्द असणार आहे. मग त्या सेंटेन्स मध्ये जे काही शब्द आहेत त्यांना जेव्हा आपण लॉजिक मध्ये कन्सिडर करतो तेव्हा त्याला आपण टर्म म्हणतो. म्हणजेच काय बघा, अ टर्म मे बी डिफाइंड ॲज अ वर्ड ऑर अ ग्रुप ऑफ वर्ड विच स्टँड्स ॲज अ सब्जेक्ट ऑर प्रेडिकेट ऑफ लॉजिकल प्रपोजिशन. म्हणजे काय, इंडिपेंडेंटली किती शब्द असू शकतात, पण ज्यावेळी लॉजिकल प्रपोजिशनसाठी आपण ग्रामॅटिकल वर्डचा वापर करणार आहोत त्यावेळी आपण त्या शब्दांना टर्म म्हणणार आहोत. आता याचं एक एक्झाम्पल बघा, कारण आपण डेफिनेशन मध्ये काय म्हटलंय, वर्ड म्हटलंय और ग्रुप ऑफ वर्ड्स म्हटलंय. याचा अर्थ एक शब्द असेल किंवा एकापेक्षा जास्त शब्द असेल. याचं कारण काय तर बघा, आपण मागच्या टॉपिकच्या वेळी बघितलेलं की ट्रॅडिशनल अनालिसिस ऑफ प्रपोजिशन, जिकडे सांगण्यात आलेलं काय की लॉजिकल प्रपोजिशनचे दोन मेन घटक असतात. पहिला घटक आहे सब्जेक्ट, दुसरा आहे प्रेडिकेट. सब्जेक्ट म्हणजे काय तर ज्या वस्तूविषयी किंवा व्यक्तीविषयी माहिती देण्यात येते तो असेल सब्जेक्ट, आणि प्रेडिकेट म्हणजे काय, जी काय माहिती देण्यात आलेली आहे. त्यामुळे लक्षात घ्या, सब्जेक्ट मे बी सिंग्युलर असू शकतो, पण जी काय माहिती आहे ती एकापेक्षा जास्त शब्दात पण एक्सप्रेस करता येऊ शकते. म्हणून एक्झाम्पल बघा, उत्तर प्रदेश इज द मोस्ट पॉप्युलर स्टेट इन इंडिया. इकडे सब्जेक्ट काय तर ऑब्विसली उत्तर प्रदेश विषयी माहिती देण्यात येते, त्यामुळे सब्जेक्ट आहे उत्तर प्रदेश. त्यानंतर इज काय तर इज आहे कंबायनिंग एलिमेंट, ज्याला आपण कोपुला म्हणतो, त्यामुळे आपण त्याला प्रेडिकेट मध्ये कन्सिडर करत नाही. प्रेडिकेट काय तर राहिलेली माहिती ती आहे दी मोस्ट पॉप्युलर स्टेट इन इंडिया. याचाच अर्थ काय, सब्जेक्ट किंवा प्रेडिकेटसाठी जे काही शब्द आपण वापरणार आहोत तो एक असेल किंवा एकापेक्षा जास्त शब्दांचा समूह असू शकतो. त्याचमुळे ज्या ज्यावेळी लॉजिकल प्रपोजिशन मध्ये शब्दांचा वापर करण्यात येतो त्या प्रत्येक शब्दाला आपण टर्म मानणार आहोत. फक्त त्याने एकच अट सॅटिस्फाय केली पाहिजे, ती आहे आयदर इट कॅन बी अ सब्जेक्ट और इट कॅन बी अ प्रेडिकेट. लाईक सब्जेक्ट इज उत्तर प्रदेश अँड प्रेडिकेट इज द मोस्ट पॉप्युलर स्टेट इन इंडिया. आता नेक्स्ट पॉईंट कडे जाऊया, टर्म अँड वर्ड. आता इकडे आपण काय बघणार आहोत तर बघा, गेल्या लेक्चरच्या वेळी आपण बघितलं की प्रपोजिशन अँड सेंटेन्स. तिकडे मी तुम्हाला वाक्य सांगितलेलं, एव्हरी प्रपोजिशन इज एक्सप्रेस इन फॉर्म ऑफ सेंटेन्स बट एव्हरी सेंटेन्स इज नॉट अ प्रपोजिशन. इकडे पण तेच आहे, शब्द कितीही प्रकारचे कितीही संख्येने असू शकतात, पण लॉजिक मध्ये प्रत्येक शब्दाला टर्म मानण्यात येत नाही. तेच इकडे सांगितलंय बघा, दो एव्हरी टर्म इज अ वर्ड और कॉम्बिनेशन ऑफ वर्ड्स एव्हरी वर्ड इज नॉट अ टर्म. A word becomes a term when it stands as a subject or predicate in proposition. याचा अर्थ लक्षात घ्या, ज्या ज्यावेळी लॉजिकच्या वाक्यामध्ये किंवा लॉजिकल प्रपोजिशन मध्ये एखाद्या शब्दाचा वापर होईल त्याचवेळी त्याला आपण टर्म मानणार आहोत. अदरवाईज जो इंडिपेंडेंट शब्द असेल त्याला आपण टर्म मानत नाही. आता लक्षात घ्या, सेंटेन्सच्या वेळी मी तुम्हाला सांगितलेलं की जे वाक्य आपल्याला माहिती देतं त्यालाच आपण लॉजिकल प्रपोजिशन मानायचंय. जर एखादं वाक्य असेल जे माहिती मागतोय, फॉर एक्झाम्पल एखादं जर डब्ल्यू एस टाईप क्वेश्चन असेल किंवा एक्सलामेट्री असेल, जिकडनं तुम्हाला काहीच माहिती मिळत असेल तर त्याला आपण लॉजिक मध्ये प्रपोजिशन मानत नाही. तसंच टर्मच्या बाबतीत आहे, एखादा शब्द टर्म बनण्यासाठी त्याने काहीतरी इन्फॉर्मेशन देणं आवश्यक आहे. आता कोणता शब्द टर्म बनेल कोणता शब्द टर्म बनणार नाही याचे काही रूल आहेत, ते फॉलो करून शब्दांचे 3 प्रकार पडतात. पहिला आहे कॅटेगोरमॅटिक वर्ड्स, दुसरा आहे सिन कॅटेगोरमॅटिक वर्ड आणि तिसरा आहे ए कॅटेगोरमॅटिक वर्ड. आता कॅटेगोरमॅटिक वर्ड याचा अर्थ काय, तर इट कॅन अंडरस्टँड ऍज अ टर्म्स विदाउट द सपोर्ट ऑफ अदर वर्ड. याचा अर्थ लक्षात घ्या, इट कॅन स्टँड ऍज अ टर्म विदाउट सपोर्ट ऑफ अदर वर्ड. म्हणजे त्याला एक इंडिपेंडेंट मिनिंग आहे. त्या लॉजिक मध्ये जर त्याचा वापर करण्यात आला, एखाद्या वाक्याचा वापर करण्यात आला, तर कोणत्याही शब्दाच्या सपोर्ट शिवाय, कोणत्याही प्रिफिक्स किंवा सफिक्स शिवाय त्याला काहीतरी स्वतःचा मिनिंग आहे. यासाठी आपण मगाच एक्झाम्पल घेऊ शकतो, उत्तर प्रदेश असेल, उत्तर प्रदेश इज द मोस्ट पॉप्युलर स्टेट इन इंडिया असेल, तर इकडे स्टेट असेल, पॉप्युलर असेल किंवा उत्तर प्रदेश असेल, या प्रत्येक शब्दाला प्रत्येक नावाला स्वतःचा अर्थ आहे. येते लक्षात. तर अशा प्रकारचे शब्द ज्यांना स्वतःचा अर्थ आहे, जे स्वतःहून सब्जेक्ट बनू शकतात किंवा प्रेडिकेट बनू शकतात, त्यांना आपण मानतो कॅटेगोरमॅटिक वर्ड. इकडे एक्झाम्पल दिले, मॅनचं असेल, बिल्डिंगचं असेल. बिल्डिंगचं आपण एक एक्झाम्पल घेऊया, टॉलेस्ट बिल्डिंग इन द वर्ल्ड इज बुर्ज खलिफा. आता ऍट प्रेझेंट वेगळी असू शकते, पण काही वर्षांपूर्वी ती होती. मग इकडे बिल्डिंग असेल, ऑनेस्ट असेल, व्हर्च्यू असेल, लव्ह असेल, हेट असेल, अशा प्रकारचे किती आपल्याला शब्द मिळू शकतात ज्यांना स्वतःचा अर्थ आहे, त्यामुळे ते बाय अलोन सब्जेक्ट किंवा प्रेडिकेट स्टँड करू शकतात.
अजून एक एक्झाम्पल घेतो क्लेवरचं. राम इज क्लेवर. हे क्लेवर म्हणजे काय, तो माणूस हुशार आहे. मग अशा प्रकारे स्वतःचा अर्थ असणार जे काही शब्द आहेत ज्यांना कोणत्याही अटॅचमेंटची गरज नाही त्यांना आपण म्हणतो कॅटेगोरमॅटिक वर्ड. मग दुसरा प्रकार बघा, सिन कॅटेगोरमॅटिक वर्ड म्हणजे काय, तर सिन कॅटेगोरमॅटिक वर्ड्स कॅन बिकम टर्म ओनली व्हेन दे आर जॉईन विथ वन ऑर मोर कॅटेगोरमॅटिक वर्ड. याचा अर्थ लक्षात घ्या, हे अशा प्रकारचे शब्द आहेत ज्यांना स्वतःचा अर्थ नाही, त्यामुळे ते सब्जेक्ट किंवा प्रेडिकेट बनू शकत नाहीत. मग ते सब्जेक्ट किंवा प्रेडिकेट कधी बनतील, ज्यावेळी त्यांना कॅटेगोरमॅटिक शब्दाबरोबर अटॅच केलं जाईल किंवा सिंक केलं जाईल. म्हणून बघा ए एन ऑफ इन व्हेरी हे त्याचे एक्झाम्पल आहेत. उदाहरणार्थ बघा, राम इज व्हेरी. एवढीच जर माहिती दिलं तुम्हाला समजतंय का की राम मध्ये कोणता ऍट्रिब्यूट आहे, कोणती क्वालिटी आहे, ऑब्विसली नाही. पण म्हटलं की राम इज व्हेरी ऑनेस्ट किंवा व्हेरी गुड पर्सन, तर इकडे आपल्याला लक्षात येते की राम हा खूपच चांगला माणूस आहे, खूपच प्रामाणिक आहे. मग अशा प्रकारचे शब्द आहेत ज्यांना इंडिपेंडंट मिनिंग नाही, म्हणून ते इंडिपेंडेंटली टर्म बनू शकत नाहीत. त्यामुळे त्यांना प्रत्येक वेळी कॅटेगोरमॅटिक वर्डला अटॅच करावं लागेल, सिंक करावं लागेल. त्या शब्दांना आपण म्हणतो सिंक कॅटेगोरमॅटिक वर्ड. याचं आपण अजून एक एक्झाम्पल घेऊ शकतो, जे असेल उत्तर प्रदेश इज द मोस्ट पॉप्युलर स्टेट इन इंडिया. इकडे जर आपण असं म्हटलं असतं की उत्तर प्रदेश इज द मोस्ट, काही अर्थ झाला असता का, नाही. मग त्याला पॉप्युलरशी अटॅच करावं लागलं की उत्तर प्रदेश इज द मोस्ट पॉप्युलर स्टेट इन. इनकडे जर फुल स्टॉप दिला असता, इंडिया घेतला नसता, तरी सुद्धा इनला काहीच अर्थ आला नसता. मग आपण काय केलं, इनच्या पुढे कॅटेगोरमॅटिक वर्ड इंडिया ऍड केला, त्यामुळे काय झालं, आता त्या वाक्याला अर्थ आहे. मग अशाच प्रकारे जे काही शब्द असतील ज्यांना स्वतःचा अर्थ नाही, ज्यांना प्रत्येक वेळी अटॅच करावं लागतं तरच ते टर्म म्हणतात, अशा शब्दांना आपण म्हणतो सिंकोरमॅटिक वर्ड. आता आपण बघूया तिसरा पॉईंट, ए कॅटेगोरमॅटिक वर्ड. आता ए कॅटेगोरमॅटिक वर्डचा अर्थ काय, तर ए कॅटेगोरमॅटिक वर्ड कॅन नेव्हर बिकम टर्म. हे अशा प्रकारचे शब्द आहेत ज्यांना स्वतःचा अर्थ नसतो, जे कोणतीही माहिती देत नाही, त्यामुळे त्यांना आपण कधीही लॉजिक मध्ये टर्म मानायचं नाही. आता याच्यासाठी आपण सेंटेन्स आणि प्रपोजिशन आणि टर्म आणि वर्ड कंपेअर करूया. तर सेंटेन्स आणि प्रपोजिशन मध्ये तुला स्पेसिफिकली सांगितलेलं की जे वाक्य माहिती मागतं त्याला आपण प्रपोजिशन मानत नाही. फॉर एक्झाम्पल एक्सक्लामेटरी असेल, इमॅजिनेशन असेल किंवा WH टाइप क्वेश्चन असेल, तीच गोष्ट इकडे आहे. एक कॅटेगोरमॅटिक वर्ड म्हणजे सुद्धा एक्सक्लामेटरी वर्ड, जे शब्द तुम्हाला माहिती देत नाही, एखादी इमोशन एक्सप्रेस करतात. आता एक्झाम्पल घेऊया. इकडे म्हटलंय हुर्रा वी वॉन द मॅच, किंवा आपण हिपी हुर्रे म्हणूया वी वॉन द मॅच. या वाक्यात सब्जेक्ट काय आहे, हिपी हुर्रे येईल का, ऑब्विसली नाही. सब्जेक्ट येणार आहे वी, आणि प्रेडिकेट काय येईल तर प्रोसेस ऑफ विनिंग ऑफ द मॅच. येते लक्षात. इकडे लॉजिकने काय घेतलंय, फक्त वी वॉन द मॅच एवढंच वाक्य घेतलंय आणि हुर्राला कन्सिडर केलं नाहीये. अशा प्रकारचे शब्द आपल्याला कोणतीही माहिती देत नाही, त्यामुळे त्या शब्दांना आपण लॉजिक मध्ये कन्सिडर करत नाही, आणि त्यामुळेच एक कॅटेगोरमॅटिक वर्ड असतील तर त्यांना कधीही आपण टर्म मानणार नाही आहोत. पुन्हा एकदा सांगतोय, टर्म आणि वर्ड मध्ये शब्दांचे 3 प्रकार आहेत. पहिला असेल कॅटेगोरमॅटिक वर्ड, ज्याला स्वतःचा इंडिपेंडंट मिनिंग आहे, त्यामुळे तो सब्जेक्ट किंवा प्रेडिकेट बनू शकतो. सिन कॅटेगोरमॅटिक वर्ड म्हणजे असे शब्द आहेत ज्यांना स्वतःचा अर्थ नाही, त्यांना कॅटेगोरमॅटिक शब्दाबरोबर अटॅच करावं लागेल तरच त्यांना आपण टर्म मानू शकतो. आणि तिसरा पॉईंट आहे एक कॅटेगोरमॅटिक वर्ड, ज्यांना आपण कधीही लॉजिक मध्ये कन्सिडर करत नाही. जर आले तर त्यांना सेपरेट करायचं आहे, रेस्ट ऑफ जो पार्ट आहे जो इन्फॉर्मेशन देतो तो घ्यायचा आहे, कारण ते कधीही टर्म बनू शकत नाही. हा पॉईंट क्लिअर झालाय का? पुढच्या स्लाइडला जाऊया. एकदा तो चॅट बॉक्स मध्ये टाका, आणि जर काही शंका असेल किंवा कोणता पॉईंट परत एक्सप्लेन करायचा असेल तर तो पण चॅट बॉक्स मध्ये टाका. तेवढं एक्सप्लेन करूया आणि मग पुढे जाऊया. क्लिअर झालंय का? ओके. तर आता बघा, टर्म आणि वर्ड मध्ये डिफरन्स काय तो बघा. तर डिफरन्स आहे, द मिनिंग ऑफ अ टर्म डिपेंड्स अपॉन इट्स बिंग अन एलिमेंट इन अ प्रपोजिशन. वर्ड्स हॅव अन इंडिपेंडंट मिनिंग. याचा अर्थ लक्षात घ्या, ज्यावेळी एखादा शब्द कोणत्याही वाक्याचा लॉजिकल प्रपोजिशनचा भाग नसतो, त्यावेळी त्याचे एकापेक्षा जास्त अर्थ असू शकतात. एक तुम्हाला आता एक्झाम्पल घेऊया आर्मचं. आर्म याचा अर्थ काय, ऍज अ पार्ट ऑफ अ ह्युमन बॉडी म्हणू शकतो, प्लस आपण आर्मचा अर्थ घेऊ शकतो टू इक्विप्ड. टेररिस्ट वेअर आर्म विथ AK-47. इकडे काय म्हणायचंय, त्याचा हात म्हणायचा नाही, तर आपण म्हणायचं की ते शस्त्रसाठा किंवा गन्स घेऊन आलेले. ऍज कम्पेअर टू एखाद्या माणसाला इंजुरी झाली असेल, की आर्मची इंजुरी असेल, तर याचा अर्थ काय, ऍज अ पार्ट ऑफ बॉडी. मग आर्म या शब्दाचा मिनिंग स्टिक करायचं काम कोण करणार आहे, तर ते करणार आहे प्रपोजिशन, म्हणजे कोणत्या वाक्यात तो आलाय. तो ड्रॉपचं एक्झाम्पल घेऊ शकतो. ड्रॉप म्हणजे एखादी वस्तू टाकणे, तो ड्रॉप म्हणजे पाण्याचा थेंब. मग जर एखादी गोष्ट असेल जिकडे म्हणतो की थर्स्टी वॉज सर्चिंग फॉर अ ड्रॉप ऑफ वॉटर, मग इकडे काय येणार आहे, टाकणे येणार की पाण्याचं थेंब येणार, तर ऑब्व्हियसली येणार आहे पाण्याचं थेंब. किंवा एंगेज, एंगेजचा अर्थ येतो बिझी असणं, एखाद्या कामात व्यस्त असणं, आणि दुसरा अर्थ येतो साखरपुडा झालेला असणं. मग वाक्य नक्की काय, यावरून आपण ते शब्दाचा मिनिंग रिस्ट्रिक्ट करतो की ए इज एंगेज टू बी. याचा अर्थ काय, ए आणि बी ची एंगेजमेंट झालेली आहे. येते लक्षात. त्या लक्षात ठेवायचं, इंडिपेंडंट शब्दाला कितीही अर्थ असू शकतात, पण ज्यावेळी त्याला ऍज अ टर्म आपण लॉजिकल प्रपोजिशन मध्ये वापरणार आहोत, तर त्या वाक्याला जे काही इंडिकेट करायचे तोच त्या शब्दाचा अर्थ असेल. इतर अर्थ ऑटोमॅटिकली एलिमिनेट होतात व त्यावेळी आपण त्या शब्दाला टर्म म्हणणार आहोत. दुसरं बघा,
term can express only information, thoughts or reasoning. They cannot express feelings, questions, request. याचा अर्थ लक्षात घ्या. पुन्हा एकदा तोच रूल येणार आहे जो रूल आपण प्रपोजिशन आणि सेंटेन्सच्या बाबतीत वापरत होतो की एखादं वाक्य असेल ते जर इन्फॉर्मेशन देते तरच त्याला लॉजिक मध्ये कन्सिडर करा, जर इन्फॉर्मेशन मागतोय तर करू नका. तीच गोष्ट इकडे आहे. टर्म प्रत्येक वेळी तुम्हाला इन्फॉर्मेशन, एखाद्या वेळी तुमचा तर्क किंवा विचार एक्सप्रेस करायला मदत करणार आहे. तो कधीही तुमच्याकडनं माहिती मागणार नाहीये किंवा फिलिंग एक्सप्रेस करणार नाहीये. शब्दावर असं कोणत्याही प्रकारचं रिस्ट्रिक्शन नाही. तो माहिती पण देऊ शकतो, इमोशन पण एक्सप्रेस करू शकतो. पण जर त्याला लॉजिक मध्ये टर्म बनायचं असेल तर त्याने फक्त एकच काम केलं पाहिजे, जे असेल इन्फॉर्मेशन देणं. आता पुढच्या स्लाइड कडे जाऊया. नेक्स्ट स्लाइड आहे सिंग्युलर अँड जनरल टर्म. आता नावाप्रमाणे लक्षात ठेवा, सिंग्युलर याचा अर्थ होतो एक टर्म, जनरल याचा अर्थ होतो ज्या टर्मचं ऍप्लिकेशन जनरल असतं. आता जनरल टर्म म्हणजे काय ते बघूया. जनरल टर्म इज दॅट विच कॅन बी अप्लाइड इन द सेम सेन्स टू ईच ऑफ इनडेफिनिट नंबर ऑफ ऑब्जेक्ट हॅव्हिंग सर्टन कॉमन क्वालिटीज. याचा अर्थ लक्षात घ्या की जनरल टर्म काय म्हणते की त्या प्रकारचे किंवा त्या टर्मला हव्या असणाऱ्या क्वालिटी जेवढ्या माणसामध्ये आहेत, जेवढ्या वस्तूमध्ये आहेत, जेवढ्या व्यक्तीमध्ये आहेत, त्या प्रत्येकाला ती गोष्ट ऍप्लिकेबल होऊ शकते. फॉर एक्झाम्पल बघा, सम स्कॉलर्स आर रिस्पेक्टेड. आता स्कॉलरचा अर्थ काय, पर्सन हॅव्हिंग स्पेशल नॉलेज, मास्टरी ऑर अपर अँड ओव्हर दॅट सब्जेक्ट. मग स्कॉलर असणे किंवा ती क्वालिटी असणे जी काही व्यक्ती आहे त्या प्रत्येकाला ही टर्म किंवा ही जी काही शब्द आहे तो ऍप्लिकेबल होणार आहे. म्हणजेच काय, ज्यावेळी त्या शब्दाचं त्या टर्मचं ऍप्लिकेशन इन जनरल सेन्स असेल, मग ते कम्प्लीट क्लासला असेल किंवा क्लासच्या काही मेंबरला असेल, त्यावेळी त्याला आपण म्हणतो जनरल टर्म. फॉर एक्झाम्पल बघा, ऑल ब्राह्मणींच हिंदूच असेल तर हिंदूचा अर्थ काय, ज्या माणसाचा जन्म हिंदू धर्मामध्ये झालाय, तर ज्या माणसाने पर्सन हु हॅज एम्ब्रेस हिंदुइझम ऑर द पर्सन हु इज प्रॅक्टिसिंग हिंदुइझम. मग या टर्म मध्ये किंवा हिंदू मध्ये जेवढे काही लोक येणार आहेत त्या प्रत्येक माणसाला ही टर्म ऍप्लिकेबल होणार आहे. त्या टर्मला जी क्वालिटी आहे ती क्वालिटी पजेस करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक वस्तूला जेव्हा ती टर्म ऍप्लिकेबल होते, म्हणजेच इन जनरल सेन्स ती प्रत्येकाला ऍप्लिकेबल होते, त्यावेळी त्या टर्मला आपण म्हणतो जनरल टर्म. मग सिंग्युलर टर्म म्हणजे काय, नावातच सांगितल्याप्रमाणे जनरल टर्म मध्ये जसे इनडेफिनेट नंबर ऑफ ऑब्जेक्ट असतात, सिंग्युलर टर्म मध्ये वन डेफिनेट ऑब्जेक्ट असणार आहे. इकडे एखादा ग्रुप किंवा क्लास असणार नाही, फक्त एक वस्तू किंवा एकच व्यक्ती असेल. मग ते कसं ठरवायचं, तर इकडे बघा, दिस मॅन इज नॉट ट्रस्ट वर्दी. इकडे तो डायरेक्ट थिंकर पॉइंट आउट करतोय की तो माणूस जो आहे तो विश्वासू नाही आहे. म्हणजे काय, पूर्ण क्लासमध्ये एखादा ग्रुप आलाय का किंवा 4-5 माणसं आली का, नाही. दिस मॅन याचा अर्थ तो पर्टिक्युलर एक माणूस आहे, त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवू नका. किंवा अजून एक एक्झाम्पल बघा, हर्षद इज अन ऍक्टर. आता हर्षद म्हणजे लक्षात घ्या, प्रत्येक हर्षद नावाची व्यक्ती ऍक्टर आहे का, नाही. थिंकरच्या समोर जो कोण आहे, थिंकरला जो हर्षद वाटतोय त्याच हर्षदला आपण ऍक्टर मानणार आहोत. अशा प्रकारे ज्यावेळी एखाद्या टर्मचं जे काही ऍप्लिकेशन आहे ते फक्त एका विशिष्ट व्यक्ती संदर्भात किंवा वस्तू संदर्भात असेल, त्यावेळी आपण त्याला सिंग्युलर टर्म म्हणणार आहोत. सिंग्युलर टर्मचे दोन प्रकार आहेत. पहिला प्रकार आहे प्रॉपर नेम, दुसरा प्रकार आहे डेझिग्नेशन. तर लक्षात घ्या, प्रॉपर नेम म्हणजे काय, तर आपण जनरली शुद्ध मराठीमध्ये व्याकरणामध्ये विशेष नाम वापरत होतो. एखाद्या व्यक्तीचं असेल, वस्तूचं असेल, त्यालाच आपण प्रॉपर नेम म्हणणार आहोत. याचं एक्झाम्पल बघा, आता आपल्या क्लासमध्ये 16 मेंबर आहेत. मग मला एका पर्टिक्युलर मेंबरला हाक मारायची किंवा त्याला सांगायची तू अनम्यूट कर. मी काय करणार आहे, सहिष्णू अनम्यूट कर आणि कॅमेरा चालू कर. मी इकडे काय केलंय, सहिष्णूला तुमच्या 16 माणसांमधून किंवा 17 पार्टिसिपंट म्हणून सेपरेट करण्यासाठी त्याचं नाव वापरलेलं आहे. अशाच प्रकारे ज्यावेळी आपण एखाद्या व्यक्तीला, एखाद्या वस्तूला इतरांपासून सेपरेट करण्यासाठी त्याच्या नावाचा वापर करतो, त्या नावाद्वारे त्याला इतरांपासून डिस्टिंग्विश करतोय, त्यावेळी त्याला आपण प्रॉपर नेम म्हणायचंय. इकडे पण टार्गेट हा सिंग्युलर पर्सन असणार आहे, पण इकडे आपण डायरेक्टली त्याचं नाव घेतोय जेणेकरून इतरांपासून तो सेपरेट होईल. म्हणजे आता सहिष्णूचं नाव असेल, अथर्मचं नाव असेल आणि कोणाचे नाव असेल, नाव घेतलं की आपल्याला लक्षात आलं की मी कोणाशी बोलतोय किंवा माझा पॉईंट कोणाशी रिलेटेड आहे, त्या पर्टिक्युलर माणसाची. म्हणून इकडे एक्झाम्पल घेतलंय बघा, पहिल्यांदा माझं नाव घेतलंय, नंतर आपल्या कॉलेजचं नाव घेतलंय. सिंधुदुर्गात बरीच कॉलेज आहेत, पण जर मला स्पेसिफिकली आपल्या कॉलेजच्या रेफरन्सने जर काही सांगायचं असेल तर मी व्हीडीएलसी म्हणेन. किंवा मला कुडाळ संदर्भात काय बोलायचं तर शहर किंवा तालुके सिंधुदुर्गात बरेच आहेत, पण मला कुडाळचंच बोलायचं तर मी काय करणार आहे, कुडाळचं नाव घेणार आहे. अशा प्रकारे एखाद्या नावाचा वापर करून जेव्हा आपण इतरांपासून त्याला सेपरेट करतोय, सिमिलर क्वालिटीचा अर्थ लक्षात घ्या, सर्वच माणूस आहेत, सर्वच स्टुडंट आहेत, मला एका स्पेसिफिक स्टुडंट विषयी बोलायचंय तर मी त्याचं नाव घेणार आहे. अशा प्रकारे नावाचा वापर करून जेव्हा आपण त्याला इतरांपासून सेपरेट करतो त्याला आपण म्हणायचंय प्रॉपर नेम. मग डेझिग्नेशन म्हणजे काय, तर डेझिग्नेशन मध्ये आपण त्या वस्तूचं नाव घेत नाही, त्या वस्तूकडे असणारी एखादी क्वालिटी असेल ती पॉइंट आउट करतो आणि सांगतो या माणसाला इतरांपासून सेपरेट करा. एक्झाम्पल बघा, आपण जर यापूर्वी रेग्युलर जेव्हा 11वी-12वी कॉलेजमध्ये होता तेव्हा कदाचित बघितलं असेल की एखादा मुलगा जर गोंगाट करत असेल तर काही वेळा टीचर त्याच्यावर खडू फेकून मारायचे. खडू ज्याच्यावर बसेल तो मुलगा असेल तो गोंगाट करायचा, त्याने तो खडू आणून द्यायचा आणि पनिशमेंट घ्यायची. किंवा आता लेक्चर चालू आहे, मला दिसतंय कोणतरी गडबड करतो ज्याने रेड टी शर्ट घातलेला आहे, मी सांगेल तो रेड टी शर्ट वाला आहे, त्याने उभं राहा आणि त्याने जे काही इम्पॉर्टंट असेल की नाही ते आम्हाला सांग, तो जो काही मस्ती का करतोय ते मला सांग. इकडे मी काय केलंय, त्या माणसाचं नाव न घेता त्याच्याकडे असणारा ऍट्रिब्यूट, एखादी क्वालिटी किंवा एखादी वस्तू ती पॉइंट आउट केली आणि सांगितलं त्याला इतरांपासून सेपरेट करा. अजून एक एक्झाम्पल बघा, डॅश डॅश इज नोन एज अ फादर ऑफ नेशन. म्हणजे कोण, महात्मा गांधी.
म्हणजे इकडे मी गांधीजींचं नाव घेतलंय का नाही, तर त्यांच्याकडे असणारे एखादे ऍट्रिब्यूट किंवा ते कोणत्या गोष्टीसाठी ओळखले जात होते ते पॉइंट आउट केले आणि त्याद्वारे त्याला इतरांपासून डिस्टिंग्विश केलेलं आहे. अशा प्रकारे त्या वस्तूचं नाव न घेता ते सिंग्युलर ऑब्जेक्टला त्याच्यात असणाऱ्या क्वालिटीद्वारे ऍट्रिब्यूट त्याला ज्यावेळी आपण सेपरेट करतो त्यावेळी त्याला आपण म्हणणार आहोत डेझिग्नेशन. आता एक डिफरन्स लक्षात घ्या, जनरल अँड सिंग्युलर मध्ये. जनरल मध्ये ऍप्लिकेशन जनरल असतं, याचाच अर्थ काय, त्याचा रेफरन्स एखाद्या क्लासची, ग्रुपशी किंवा ग्रुपमधील काही माणसांची असतो. ऍज कम्पेअर टू सिंग्युलर टर्म मध्ये त्याचा रेफरन्स त्या क्लासची किंवा एखाद्या ग्रुपशी नसून त्या क्लासमधील एका सिंगल मेंबरची असतो. त्यामुळे ज्या ज्यावेळी एखादी टर्म एका विशिष्ट व्यक्ती किंवा वस्तू संदर्भात असेल त्यावेळी त्याला आपण सिंग्युलर मानणार आहोत, आणि जर त्याचा रेफरन्स एखाद्या क्लास संदर्भात असेल किंवा रेफरन्स टू द पार्ट ऑफ क्लास असेल त्यावेळी आपण त्याला जनरल टर्म मानणार आहोत. पुढचा पॉईंट घेऊया का? पुन्हा एकदा चॅटबॉक्स मध्ये टाका, काही शंका असेल तर ती पण टाका, नाहीतर मग पुढच्या स्लाइडला जाऊया. ओके, नेक्स्ट पॉईंट बघा, पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह टर्म. आता लॉजिकल प्रपोजिशन मध्ये ज्या प्रकारे आपण बघितलं होतं अफर्मेटिव्ह अँड निगेटिव्ह, तसंच आहे पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह. आता एखादा शब्द पॉझिटिव्ह असणे निगेटिव्ह असणे याचा अर्थ काय, तर आपण जनरली लॉजिक मध्ये काय करतो, सब्जेक्ट असतं आणि प्रेडिकेट असतं. मग काय करणार आहे प्रेडिकेट, एकतर ती माहिती अफर्म करणार आहे किंवा ती माहिती डिनाय करणार आहे. ज्यावेळी माहिती अफर्म करेल त्यावेळी आपण त्याला पॉझिटिव्ह म्हणणार आहोत, ज्यावेळी ती माहिती डिनाय करेल त्यावेळी त्याला आपण निगेटिव्ह म्हणणार आहोत. म्हणजे बघा, पॉझिटिव्ह टर्म इम्प्लाइज प्रेझेन्स ऑफ एट्रिब्यूट. मग जर आपण म्हटलं राम इज ऑनेस्ट, श्याम इज क्लेवर, इकडे याचा अर्थ काय, प्रामाणिकपणा हा जो गुण आहे तो राम मध्ये आहे. राम प्रामाणिक आहे, श्याम हुशार आहे. मग अशा प्रकारे जे काय क्वालिटी आहे, जे काय ऍट्रिब्यूट आहे ते एखाद्या टर्म मध्ये किंवा एखाद्या सब्जेक्ट मध्ये प्रेझेंट आहे, ते डिनोट करणारी जी काही टर्म असेल त्याला आपण पॉझिटिव्ह म्हणणार आहोत. मग निगेटिव्ह म्हणजे काय, तर निगेटिव्ह याचा अर्थ आहे ऍब्सेन्स ऑफ ऍट्रिब्यूट. राम इज नॉट क्लेवर, राम इज नॉट हॉनेस्ट किंवा राम इज डिसऑनेस्ट. इकडे मी काय करतोय, सांगतोय की ऑनेस्टी क्वालिटी राम मध्ये नाही आहे. याचा अर्थ लक्षात घ्या, ज्या ज्यावेळी निगेटिव्ह टर्म इम्प्लाय ऍब्सेन्स ऑफ ऍट्रिब्यूट, ती क्वालिटी त्या माणसात, त्या वस्तूत, त्या व्यक्तीत नाही, असं ज्या ज्यावेळी एखादी टर्म सांगणार आहे त्यावेळी आपण त्याला निगेटिव्ह टर्म मानणार आहोत. आता लॉजिक मध्ये एक गोष्ट लक्षात घ्या, एखादी टर्म निगेटिव्ह दाखवण्यासाठी काही वेळा नॉनचा म्हणजे एनओएनचा वापर करू शकतो. एक्झाम्पल, एखादी गोष्ट व्हाईट असेल, ती जर मला निगेटिव्ह दाखवायची असेल तर मी नॉन व्हाईट असं लिहू शकतो, नॉन स्वीट असं लिहू शकतो, किंवा जो काही शब्द वापरणार आहे तो निगेटिव्ह सेन्स मध्ये असेल. फॉर एक्झाम्पल, गेट डाऊट. डाऊटचा अर्थ काय, एखादी गोष्ट डाऊटफुल असणे म्हणजे काय, ऍब्सेन्स ऑफ बिलीफ, माझा विश्वास नाही, त्याला आपण डाऊट म्हणतोय. त्यामुळे प्रायमा फेसी तुम्ही म्हणाल याच्यात नॉट नाही किंवा नॉन नाही हा शब्द जो काय तो मला पॉझिटिव्ह वाटतोय, पण जर मिनिंग लक्षात घेतलं तर लक्षात येईल आपल्या की तो शब्द निगेटिव्ह आहे. किंवा फॉरेनर याचा अर्थ काय, नॉन रेसिडेंट ऑफ इंडिया, जो भारताचा रहिवासी नाही त्याला आपण फॉरेनर मानतो, बरोबर आहे. मग इकडे पण तुम्ही म्हणू शकता की इकडे नॉन नाही, नॉट नाही, तरी पण त्याचं मिनिंग काय, निगेटिव्ह आहे. लक्षात ठेवा, पॉझिटिव्ह असताना जास्त एफर्ट्स घ्यावे लागत नाहीत, पण जर निगेटिव्ह टर्म फिगर आउट करायचे असेल तर एक तर नॉन किंवा नॉट आहे की नाही बघायचं, किंवा त्याचं मिनिंग काहीतरी निगेटिव्ह इम्प्लाय करते की नाही ते बघायचंय. आता लक्षात घ्या, निगेटिव्ह टर्म अंडरस्टँड करण्याच्या दोन पद्धती आहेत. एक आहे इन्फिनाइट किंवा इनडेफिनेट, आणि दुसरी आहे ऍप्लिकेशन इज लिमिटेड बाय युनिव्हर्स ऑफ डिस्कोर्स. आता इन्फिनिट किंवा इनडेफिनेट याचा अर्थ लक्षात घ्या, यामध्ये त्या टर्मच्या ऍप्लिकेशनला कोणतंही लिमिट नसतं. फॉर एक्झाम्पल, नॉन व्हाईटचं घ्या. नॉन व्हाईटचा अर्थ जर आपण इन्फिनाइट सेन्स मध्ये घ्यायचा असेल तर त्यामध्ये प्रत्येक रंग येणार आहे, प्लस ज्या ज्या ठिकाणी व्हाईटचा रेफरन्स येतो, ऍज अ कलर येऊ दे किंवा नको येऊ दे, तो आपण घेणार आहोत. फॉर एक्झाम्पल बघा, व्हाईट मनी, ब्लॅक मनी. लिटरली काय पांढरा पैसा पांढऱ्या रंगाचा आणि ब्लॅक मनी काळ्या रंगाचा असतो का, नाही. पण आपण काय करतो, कोणत्या मार्गाने पैसा मिळवलाय किंवा त्याने टॅक्स पे केला की नाही याप्रमाणे आपण ठरवतो तो पैसा व्हाईट आहे की ब्लॅक आहे. किंवा व्हाईट काळे धंदे म्हणतो, पांढरे धंदे म्हणतो. याचा अर्थ काय, चांगल्या मार्गाने तो काम करतोय का की कायदा ब्रेक करतोय. अशा प्रकारे व्हाईटचा जो काही इन्फिनिट सेन्स मध्ये वापर होईल, जिकडे ऍज अ कलर वापर होत नाही तर चांगलं किंवा वाईट ठरवण्यासाठी व्हाईट अँड ब्लॅकचा वापर होतोय, त्याला आपण म्हणणार आहोत इनडेफिनेट सेन्स किंवा इन्फिनिट सेन्स. मग सेन्स इज लिमिटेड बाय युनिव्हर्स ऑफ डिस्कोर्स, याचा अर्थ काय, तर युनिव्हर्स ऑफ डिस्कोर्स ही गोष्ट अशी आहे जी त्या टर्मचे ऍप्लिकेशन लिमिट करते. जर एखादं जॉमेट्री मधील जर काही रेफरन्स असेल तर त्याचं फक्त ऍप्लिकेशन जॉमेट्री पुरतं रिस्ट्रिक्टेड करणं, किंवा एखादा जर कलर असेल तो नॉन व्हाईट असेल तर त्याच्यामध्ये फक्त रेड, ब्ल्यू, व्हायलेट अशी जे काही व्हाईट व्यतिरिक्त कलर आहेत त्यांच्या पुरतं रिस्ट्रिक्टेड करणं, हे काम युनिव्हर्स ऑफ डिस्कोर्स करतं. आता इन डिटेल तुम्हाला नाही, पण एक लक्षात ठेवा, युनिव्हर्स ऑफ डिस्कोर्सचा वापर हा डिबेटमध्ये केला जातो. जर मला माहित आहे की मी जी काही गोष्ट इंटरप्रिट करतो तेवढ्याच पुरती ती गोष्ट लिमिटेड ठेवली तर माझा फायदा होईल, तर मी काय करणार आहे, युनिव्हर्स ऑफ डिस्कोर्सचा वापर करून ती गोष्ट त्या पर्टिक्युलर सर्कलमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करेल. ऍज कम्पेअर टू जो माझ्या अगेन्स्ट डिबेट करतो तो काय करणार आहे, ती गोष्ट, ती टर्म युनिव्हर्स ऑफ डिस्कोर्स बाहेर काढण्याचा प्रयत्न करणार आहे. आता ऍट द एंड ऑफ द डे एक गोष्ट लक्षात घ्या, लॉजिक इज कन्सिडर एज अ फॉर्मल सायन्स, सो वी हॅव नथिंग टू डू विथ द मिनिंग ऑफ दॅट पर्टिक्युलर टर्म. आपण काय करणार आहोत, ती गोष्ट लिमिट करण्यात काहीच अर्थ नाही, म्हणून आपण लॉजिक मध्ये कन्सिडर करताना ती इनडेफिनेट सेन्स किंवा इन्फिनिट सेन्स मध्येच कन्सिडर करणार आहोत.
फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्यावेळी ऍट्रिब्यूट प्रेझेंट आहे हे तुमच्या लक्षात येईल त्यावेळी ती गोष्ट पॉझिटिव्ह म्हणायची. ज्यावेळी नॉन असेल, नॉट असेल किंवा ऍट्रिब्यूट ऍबसेंट आहे हे जर ती टर्म इम्प्लाय करत असेल त्यावेळी आपण त्याला निगेटिव्ह मानणार आहोत. पुढचा पॉईंट घेऊया. पुढे जाऊया का? हा पॉईंट क्लिअर झालाय का? पुन्हा एकदा चॅट बॉक्स मध्ये टाका रे. ओके, चला पुढे जाऊया. पुढचा पॉईंट आहे कॉन्ट्ररी अँड कॉन्ट्राडिक्टरी टर्म. आता लक्षात घ्या, कॉन्ट्ररी अँड कॉन्ट्राडिक्टरी हे एका वेगळ्या वायडर टर्मचे भाग आहेत. आपण ती पहिल्यांदा अंडरस्टँड करायचा प्रयत्न करूया. तर त्याला म्हणतो आपण इनकम्पॅटिबल टर्म. आता इनकम्पॅटिबल मग का म्हणतो, तर दे इम्प्लाय ऍट्रिब्यूट्स विच कॅनॉट को एक्झिस्ट, दे आर म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह. याचा अर्थ लक्षात घ्या, अशा प्रकारचे टर्म किंवा ही अशा प्रकारच्या टर्मची जोडी असते जी अशा प्रकारची गोष्ट सांगतात, क्वालिटी सांगतात, जी एकाच वेळी एकाच ठिकाणी एकाच वस्तूला ऍप्लिकेबल नसते. कोएक्झिस्टचा अर्थ काय, एका वेळी त्या दोन्ही क्वालिटी एकामध्ये असू शकत नाही. एखादी वस्तू एकतर 100% व्हाईट कलरची असेल किंवा ती वस्तू व्हाईट व्यतिरिक्त इतर कोणत्याही कलरची असेल, एकाच वेळी व्हाईट अँड नॉन व्हाईट या गोष्टी ऍप्लिकेबल होऊ शकत नाही. किंवा एखादं कृत्य एकतर योग्य असेल किंवा ते कृत्य अयोग्य असेल, एकाच वेळी ते योग्य आणि अयोग्य असू शकत नाही. अशा प्रकारच्या टर्मचा जो काही पेअर आहे त्याला आपण मानतो इनकम्पॅटिबल टर्म. आता इनकम्पॅटिबल टर्मचे पुन्हा दोन भाग पडतात. पहिला आहे कॉन्ट्राडिक्टरी आणि दुसरा आहे कॉन्ट्ररी. आता कॉन्ट्राडिक्टरी म्हणजे काय, तर बघा, कॉन्ट्राडिक्टरी टर्म्स आर म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह अँड कलेक्टिव्हली एक्झॉस्टिव्ह. याचा अर्थ लक्षात घ्या, म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह म्हणजे काय, जर तुम्हाला दोन ऑप्शन देण्यात येतील तर पहिला ऑप्शन आला तर दुसरा ऑप्शन एलिमिनेट होईल आणि जर दुसरा आला तर पहिला एलिमिनेट होईल. याला म्हणायचं म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह. मला कलेक्टिव्हली एक्झॉस्टिव्ह म्हणजे काय, तर एक्झॉस्ट करणे याचा अर्थ ती गोष्ट संपवणे. म्हणजे काय, जर तुम्हाला दोन ऑप्शन आहेत, एक तर व्हाईट किंवा नॉन व्हाईट असेल तर अशा वेळी उरलेले जे काही ऑप्शन आहे युनिव्हर्सल डिस्कोर्स मध्ये जेवढे काही पर्याय आहेत ते प्रत्येक पर्याय एक्झॉस्ट करण्याचं काम हे दोन पर्याय करतात. कारण बघा, एखादी वस्तू व्हाईट और नॉन व्हाईट असं जर तुम्हाला विचारलं असेल तर व्हाईट हा एक रंग आला आणि नॉन व्हाईट मध्ये जे रेस्ट ऑफ द कलर आहेत, जे पांढरा सोडून जे काही रेड असेल, व्हायलेट असेल, ब्ल्यू असेल, येलो असेल, जे काही कलर आहेत ते नॉन व्हाईट मध्ये ऑलरेडी इन्क्लूड झालेले आहेत. त्यामुळे होतंय काय, तुम्ही या प्रश्नाचा आन्सर रेड देऊ शकत नाही, एकतर व्हाईट द्याल किंवा नॉन व्हाईट द्याल. याचाच अर्थ काय, कॉन्ट्राडिक्टरी टर्म मध्ये अशा प्रकारच्या गोष्टी किंवा अशा प्रकारचे दोन टर्म असतात ज्यापैकी एक टर्म आली तर दुसरी येणार नाही, प्लस तिसऱ्या टर्मची किंवा तिसऱ्या पर्यायाची पॉसिबिलिटी असणार नाही. इतर सर्व पर्याय एलिमिनेट करण्याचं काम या दोन टर्म करणार आहेत. फॉर एक्झाम्पल प्लीझंट आणि नॉन प्लीझंट असेल, एखादी गोष्ट एकतर आनंददायी असेल किंवा एखादी गोष्टी आनंद मिळणार नाही, तिसरी पॉसिबिलिटी मिळणार नाही. तर कॉन्ट्राडिक्टरी टर्म मध्ये एक असेल, ए आणि बी पर्याय असेल तर एकतर ए येईल किंवा बी येईल, सी हा पर्याय येणार नाही. आणि अशाच प्रकारच्या टर्मला आपण कॉन्ट्राडिक्टरी म्हणतो. त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा, ते दोनच पर्याय सुटेबल असल्यामुळे यांची ट्रूथ व्हॅल्यू बघताना लक्षात ठेवायचं, दोन कॉन्ट्राडिक्टरी टर्म एकाच वेळी बरोबर येऊ शकत नाही. एकच गोष्ट एकाच वेळी पांढऱ्या रंगाची आणि त्याच वेळी पांढऱ्या व्यतिरिक्त इतर रंगाची असू शकत नाही. त्याचप्रमाणे दोन कॉन्ट्राडिक्टरी टर्म कधीही एकाच वेळी चुकीचे असू शकत नाही. कारण काय, ते म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह आहेत. जर तुम्ही एक गोष्ट डिनाय केली तर ऑटोमॅटिकली दुसरी गोष्ट अफर्म केल्यासारखं होणार आहे. पुढचा पॉईंट आहे कॉन्ट्ररी टर्म. आता कॉन्ट्ररी टर्म याचा अर्थ काय, कॉन्ट्ररी टर्म दोज which express the greatest degree of difference in the same universe of discourse. याचा अर्थ लक्षात घ्या, ही अशा टर्मची जोडी आहे ज्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे किंवा खूप मोठा डिफरन्स आहे. म्हणजे बघा, ब्लॅक अँड व्हाईट, ब्लॅकच्या अपोजिट आपण व्हाईटला मानतो किंवा प्लीझंटच्या अपोजिट पेनफुल मानतो, गुडच्या अपोजिट बॅड मानतो. अशा कम्प्लीट अपोजिट टर्मचा हा एक ग्रुप आहे. या टर्म्स सुद्धा म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह असतात. म्हणजे जर एखादी गोष्ट गुड असेल तर ती गोष्ट बॅड असणार नाही, एखादी गोष्ट बॅड असेल तर ती गोष्ट गुड असणार नाही. पण यांच्यामध्ये एकच डिफेक्ट आहे, तो आहे या टर्म कलेक्टिव्हली एक्झॉस्टिव्ह नाहीयेत. याचा अर्थ लक्षात घ्या, जरी तुम्हाला विचारलं की वस्तू पांढऱ्या रंगाची आहे की काळ्या रंगाची आहे, तरी सुद्धा इकडे कलेक्टिव्हली एक्झॉस्टिव्ह नसल्यामुळे तिसरा पर्याय येऊ शकतो. माझ्या हातात कदाचित लाल रंगाची वस्तू असेल आणि मी तुम्हाला विचारतो ही वस्तू पांढऱ्या रंगाची आहे की काळ्या रंगाची आहे, तुम्ही म्हणाल तर गोष्ट लाल रंगाची आहे. येते लक्षात. कॉन्ट्राडिक्टरी टर्म मध्ये थर्ड ऑप्शनची काहीच पॉसिबिलिटी नसते, कारण ते इतर पॉसिबिलिटीज एक्झॉस्ट करतात. पण कॉन्ट्ररी टर्म अशा प्रकारची पॉसिबिलिटी एक्झॉस्ट करत नाही, त्यामुळे तिसरा पर्याय येऊ शकतो. म्हणून लक्षात ठेवा, दोन कॉन्ट्ररी टर्म कधीही एकाच वेळी बरोबर येऊ शकत नाहीत, कारण ते म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह आहेत. पण दोन कॉन्ट्ररी टर्म जे आहेत ते एकाच वेळी चुकीच्या ठरू शकतात. याचं कारण काय, तर एखादी टर्म किंवा जे काही दोन्ही ऑप्शन आहेत ते जर चुकीचे निघाले तर आपल्याला तिसरा ऑप्शन मिळण्याची पॉसिबिलिटी आहे, जी या कॉन्ट्ररी टर्मने एक्झॉस्ट केलेली नाहीये. पुढचा पॉईंट घेऊया. पुन्हा एकदा चॅट बॉक्स मध्ये टाका, मग आपण नेक्स्ट स्लाइडला जाऊया. ओके, तर आता आपला पुढचा पॉईंट आहे डिनोटेशन अँड कनोटेशन. आता लक्षात घ्या, एखाद्या टर्मचा किंवा एखाद्या शब्दाचा अर्थ जाणून घेण्याचा किंवा अर्थ फिगर आउट करण्याच्या दोन पद्धती आहेत.
पहिली आहे डिनोटेशन, दुसरी आहे कनोटेशन. मग डिनोटेशन म्हणजे काय, तर डिनोटेशन ऑफ टर्म कन्सिस्ट ऑफ ऑल इंडिव्हिज्युअल ऑब्जेक्ट टू विच इट कॅन बी अप्लाइड. इट कन्सिस्ट ऑफ ऑल ऑब्जेक्ट दॅट एक्झिस्ट नाव, दॅट हॅव एक्झिस्टेड इन पास्ट ऑर विल एक्झिस्ट इन फ्युचर. म्हणजे लक्षात घ्या, एखादी टर्म लक्षात घेण्यासाठी आपण त्याच्या क्वालिटी बघत नाही आहोत, तर ती टर्म कोणाला ऍप्लिकेबल होते किंवा त्या गोष्टीचे एक्झाम्पल. मग शहर म्हणजे काय, तर कुडाळ असेल, मुंबई असेल, बेंगुर्ला असेल, एक्झॅक्टली शहर कसं बनतं, त्यामध्ये काय काय असतं आपण कन्सिडर करत नाही. किंवा एखादी गाडी म्हणजे काय, तर तुम्हाला पॉईंट आउट करेल, ती बघ गाडी, ती 4 चाकी आहे, त्याला आपण गाडी म्हणायचंय. अशा प्रकारे एखाद्या गोष्टीच्या क्वालिटी ऍट्रिब्यूट कन्सिडर न करता डिरेक्टली आपण एक्झाम्पल किंवा ती तर तुम्हाला ऍप्लिकेबल होते हे ज्या ज्यावेळी आपण बघणार आहोत, त्या त्यावेळी आपण त्याला डिनोटेशन म्हणायचंय आणि त्या गोष्टीचा मिनिंग आपण डिनोटेशनने फिगर आउट करतोय असं मानायचंय. मग कनोटेशन म्हणजे काय, कनोटेशन इज द मेथड ऑफ अंडरस्टँडिंग द मिनिंग ऑफ टर्म बाय कन्सिडरिंग द कॉमन ऍट्रिब्यूट possessed by all the object to which the term applied. याचा अर्थ लक्षात घ्या, इकडे आपण काय करतो, की टर्म अंडरस्टँड करण्यासाठी त्या टर्म मध्ये कोणत्या क्वालिटी असल्या पाहिजेत, काय त्या गोष्टीचे रिक्वायरमेंट आहेत किंवा ऍट्रिब्यूट आहेत ते अंडरस्टँड करणार आणि त्याप्रमाणे आपण ती गोष्ट अंडरस्टँड करणार आहोत. म्हणजे काय, माणूस म्हणजे काय, तर माणूस म्हटल्यानंतर पर्टिक्युलर म्हणून मी माणूस आहे, तुम्ही माणूस आहात, हे झालं डिनोटेशन. पण कनोटेशन काय असेल, माणूस म्हणजे त्याची विचार करण्याची शक्ती जी आहे, ज्यामुळे माणसाने इतर प्राण्यांपेक्षा जास्त चांगला विकास केलाय, मग ती शक्ती किंवा ती जी काही कॅपॅसिटी आहे ती अंडरस्टँड करणं म्हणजे त्या गोष्टीचं कनोटेशन झालं. किंवा सिटी, सिटी म्हणजे काय, तर डिनोटेशन असेल सिटीचं एक्झाम्पल देणं, पण कनोटेशन काय असेल, सिटी म्हणजे बेटर डेव्हलपमेंट, जास्त असेल पॉप्युलेशन, एम्प्लॉयमेंट अँड बेटर टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंट. आता कनोटेशनचे 3 प्रकार आहेत, ते आपण बघणार आहोत. पहिला प्रकार आहे सब्जेक्टिव्ह इंटेन्शन. सब्जेक्टिव्ह इंटेन्शन याचा अर्थ लक्षात घ्या, जी गोष्ट माणसाच्या मनात येते. फॉर एक्झाम्पल, व्हॉट डू यू मीन बाय लॉ. पर्टिक्युलर तुम्ही प्री लॉ फर्स्ट इयरला असताना कायदा म्हणजे काय हे तुम्हाला समजा ऍज अ कॉमन सेन्स वाटत असेल, पण लास्ट इयरला जेव्हा तुम्ही पास आउट होऊन कॉलेजमधून बाहेर पडाल त्यावेळी कायदा म्हणजे काय याची डेफिनेशन कम्प्लिटली बदललेली असेल. अशा प्रकारे एखाद्या माणसाच्या मनात जी काय गोष्ट येते, जी काय क्वालिटी येते, ती टर्म ऐकल्यानंतर त्याला म्हणतो सब्जेक्टिव्ह इंटेन्शन. फॉर एक्झाम्पल बघा, सिटी म्हणजे काय, तर आज एखादा माणूस आहे जो पहिल्यांदा शहरात आलाय, त्याला कुडाळ शहर वाटेल, सावंतवाडी शहर वाटेल. थोड्या दिवसांनी तो मुंबईला जाईल, मग त्याला मुंबई शहर वाटेल. पुढे तो अमेरिकेला जाईल, मग त्याला न्यूयॉर्क आहे ते शहर वाटेल. हे सगळ्या गोष्टी आहेत ते लहान लहान वाटू शकतात. किंवा टॉल बिल्डिंग म्हणजे काय, ज्याने कधी मोठी बिल्डिंग बघितली नाही, त्याची 5 मजली बिल्डिंग किंवा टॉल बिल्डिंग असेल. पण काही दिवसांनी तो मुंबईला जाईल, मग 50 मजली बघेल, मग दुबईला जाईल, मग बुर्ज खलिफा बघेल. मग काय होणार आहे, त्याच्या मनातली जी काही बिल्डिंगची कन्सेप्ट आहे किंवा बिल्डिंगची ज्या काही क्वालिटी आहे त्या चेंज होत राहतील. अशा प्रकारे माणसाच्या मनातील ज्या काही क्वालिटी असतील ज्या अनस्टेबल असतात, आज एक गोष्ट असेल, उद्या दुसरी गोष्ट असेल, परवा तिसरी गोष्ट असेल, याला आपण मानतो सब्जेक्टिव्ह इंटेन्शन. आता ऑब्जेक्टिव्ह इंटेन्शन म्हणजे काय, तर ऑब्जेक्टिव्ह इंटेन्शन कन्सिस्ट ऑफ ऑल एट्रिब्यूट possessed इन कॉमन बाय मेंबर्स ऑफ क्लास. ऑब्जेक्टिव्ह इंटेन्शन मध्ये अशा प्रकारच्या क्वालिटी येतात ज्या इसेन्शियल नसतात, जी त्या मेंबर होण्यासाठी ज्या क्वालिटी लागतातच त्या प्रकारच्या क्वालिटी ऑब्जेक्टिव्ह इंटेन्शन मध्ये येत नाही. त्यामध्ये मेंबर करणे किंवा मेंबर मध्ये असणाऱ्या क्वालिटी येऊ शकतात. फॉर एक्झाम्पल, इन्साईटचा क्लास जर बघितला असेल तर यामध्ये मनमाशी विचार केला तर मध गोळा करणं येऊ शकतं, किंवा जर आपण कोळ्याचा विचार केला तर कोळी जाळं बनवतो. मग अशा प्रकारच्या क्वालिटी त्या मेंबर बनण्यासाठी इसेन्शियल नाहीत पण त्या मेंबर्स कडे आहेत, अशा प्रकारच्या क्वालिटीने आपण ऑब्जेक्टिव्ह इंटेन्शन म्हणतो. आता लक्षात घ्या, इन्सेक्ट या क्लासचा विचार केला तर किती इन्सेक्ट आहे हे आपण सांगू शकत नाही. दर दिवशी दर मिनिटाला नवीन इन्सेक्ट ऍड होतोय, तिच्या क्वालिटी ऍड होत आहेत. त्यामुळे ऑब्जेक्टिव्ह इंटेन्शन हे इनडिफिनाइट असतात, कारण त्याच्यामध्ये कम्प्लिटली किती प्रकारच्या क्वालिटी आहेत हे आजपर्यंत फिगर आउट झालेलं नसतं. मग तिसरा प्रकार आहे कन्व्हेन्शनल इंटेन्शन. इकडे लक्षात ठेवायचं, यामध्ये अशा क्वालिटी येतात ज्या क्वालिटी इसेन्शियल आहेत त्या क्लासचं त्या ग्रुपचा मेंबर होण्यासाठी. म्हणून म्हटलंय कन्व्हेन्शनल इंटेन्शन कन्सिस्ट ऑफ दोज क्वालिटीज विच आर इसेन्शियल टू दॅट क्लास. म्हणजे लक्षात घ्या, जर मेंबर व्हायचं तर ती क्वालिटी असलीच पाहिजे. म्हणजे बघा, जर तुम्हाला लॉ कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचं आहे तर तुम्ही सीटी पास होणं आवश्यक आहे. एखाद्याला जर ऍक्टर बनायचं त्याला ऍक्टिंग आली पाहिजे, जर त्याला ऍक्टिंग येत असेल तर आपण त्याला ऍक्टर म्हणून कन्सिडर करू का, नाही. अशा प्रकारच्या क्वालिटी ज्या इसेन्शियल आहेत टू बी द मेंबर ऑफ दॅट पर्टिक्युलर क्लास, अशा क्वालिटीने आपण कन्व्हेन्शनल इंटेन्शन म्हणतो. आता त्याला कन्व्हेन्शनल म्हणण्याचं कारण लक्षात घ्या, अशा प्रकारच्या क्वालिटी ऑलरेडी इस्टॅब्लिश आहेत, त्या सोसायटीने ठरवलेल्या आहेत, त्या क्वालिटी असतील तरच तुम्ही त्या क्लासचे मेंबर होऊ शकता. आता एक गोष्ट लक्षात घ्या, लॉजिक मध्ये मी सुरुवातीपासून सांगतोय, एखादी टर्म असेल, एखादं प्रपोजिशन असेल, त्याचा मिनिंग ट्रूथ किंवा फॉल्सिटी ही डेफिनेट असणं आवश्यक आहे, ती निश्चित असणं आवश्यक आहे. पण जर या तिन्ही सेन्सचा विचार केला तर तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल, सब्जेक्टिव्ह इंटेन्शन हे मोस्ट अनस्टेबल आहे. कारण काय, आज मला एखाद्या गोष्टीचा एबीसी असा अर्थ वाटतोय, उद्या मी नवीन गोष्ट बघेन एक्सवायझेड अर्थ वाटेल. त्यामुळे होतंय काय, माझ्या मनात जो काही त्या गोष्टीचा टर्मची क्वालिटी आहे, अर्थ आहे, तो स्टेबल नाही. सब्जेक्टिव्ह इंटेन्शन कन्सिडर करत नाहीये. ऑब्जेक्टिव्ह इंटेन्शनचं काय, ऑब्जेक्टिव्ह इंटेन्शन मध्ये मला काही क्वालिटी माहिती आहेत पण सगळ्या क्वालिटी माहिती आहेत का, किती इन्सेक्ट आहेत किंवा प्रत्येक इन्सेक्टच्या क्वालिटी आपल्याला माहिती आहेत का, नाही. हे ऑब्जेक्टिव्ह इंटेन्शन हेच इनडेफिनिट असल्यामुळे ते आपण घेत नाही आहोत. राहिलं काय कन्व्हेन्शनल इंटेन्शन. कन्व्हेन्शनल इंटेन्शन म्हणजे वेल इस्टॅब्लिश गोष्ट आहे, जी असली तरच तो क्लासचा मेंबर आहे. त्यामुळे कन्व्हेन्शनल इंटेन्शन जे आहे ते एकच स्टेबल आहे. त्यामुळे ज्या ज्यावेळी लॉजिकचा विचार येईल त्याच्यावेळी आपण फक्त कन्व्हेन्शनल इंटेन्शन त्या प्रकारच्या ऍट्रिब्यूटचा विचार करणार आहोत.
कोणाचं त्रिकोण म्हणजे काय, ज्याला 3 बाजू आणि 3 कोण आहेत. ही गोष्ट वेल इस्टॅब्लिश आहे. आज त्रिकोणाची जी काही डेफिनेशन आहे ती उद्या पण तीच राहील, परवा पण तीच राहील. मग अशा प्रकारच्या ज्या काही क्वालिटी आहेत ज्या स्टेबल आहेत आणि ज्या आजही एक्झिस्ट करतील, उद्याही करतील, परवाही करतील आणि भूतकाळात पण करत होत्या, अशाच प्रकारच्या क्वालिटीचा आपण कन्व्हेन्शनल इंटेन्शन मध्ये कन्सिडर करतो आणि त्याच गोष्टी आपण लॉजिक मध्ये कन्सिडर करायच्या आहेत. तर आजचं काम झालेलं आहे.